वगैरे लावणी वगैरे माऊली संघ आपण जायचं नाहीये. चतुर्थ पारितोषिक आहे याच्यानंतर काय तर तृतीय पारितोषिक साठी सामना खेळवला जाणार याची नोंद घ्यायची आहे. अजून एक संधी तुम्हाला आहे. पहिला चेंडू मिलिंदचा सरळचा ब्रेश होणारा चेंडू पाहायला ब्रेश झाला आहे. एकदा मात्र लेग बाईकच्या स्वरूपात पंच आम्हाला घोषणा करतायत सूचना करतायत. एक चेंडू आणि एक धाव असं समीकरण स्पीडअप करायचंय घाई करायचंय. डीजे सुद्धा तयार असेल. डीजे सुद्धा सहकार्य या ठिकाणी आम्ही नक्कीच आभार मानू. चांगली संगीताची मेजवानी दिवसभर त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. अजित चोरकेसाठी फुल टॉप परंतु भावेश चेंडू अजित चोरकेसाठी प्राईज आलंय. षटकारांची हॅट्रिक जर साकारली तर 500 रुपये मंगेश कदम यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी कॅश प्राईज. 1000 रुपये 1000 रुपये सांग. 1000 रुपये. हॅलो हा मिलिंद चांगला चेंडू बॅटमॅन बोलता कोणत्याही संपर्काने येतो. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्येचं समीकरण पाहिलं तर यावेळेस चेंडू हवेत आहे. मिलिंद स्वागतच्या फॉलोमध्ये जेल टीपचं विकेटचं पतन. पहिल्याचा चेंडूवर एक शाखावर जाणला. एक देखणार शोक येताना पाहायला भेटतो. दोन प्रयत्न होतो यशस्वी. या 13 धावसंख्येचं धावसंख्या पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होती संघाची 6 ऑन स्कोर कार्ड. सुजित निकम यांच्याकडून दोन्ही संघातून कोणी षटकारांची हॅट्रिक साकारली तर 1000 रुपये कॅश प्राईज दोन्ही संघांसाठी आहे. याची नोंद घ्यायची आहे. सुजित निकम यांच्याकडून कॅश प्राईज. नो गुगल पे नो ओनली कॅश प्राईज. रोहन कदम हा चेंडू पुन्हा एकदा एलिव्हेशन आणि टायमिंग प्रॉपर नव्हतं परंतु पंच सांगतील लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते स्कोर कार्डवर आणि धावसंख्येत भर होतो. धावसंख्येच्या संघाची 7. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात. पहिल्या षटकात खेळ कापडेकर संघाचा स्कोर आहे 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आहे 7 धावा. तोपर्यंत घेऊया एक छोटा टाइमिंग. हा ओके ओके सर. घाई करतोय आपण ओव्हर झाल्यानंतर. रोहन कदम गोलंदाजी मार्कवर भावेश कदम छोटा पॅकेट.
चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. येतो डॉट बॉल. अतुल आणि विनय यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण की दिवसभर त्यांनी जी मेहनत घेतली आणि प्रत्येक स्पर्धेत एक त्यांच्याकडे अनुभव आहे. असे अनुभवी आपले स्कोरर अतुल आणि विनय. पुढचा चेंडू यावेळेस फुलवेंचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी आणि चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला भेटतं. सेमीफायनल क्रमांक 2 या सामन्यामध्ये भावेश कदम. रोहन याच्यावर मात्र नक्कीच सर्वांच्या नजरा असतील कारण की कपडेपूर संघाला यावेळेस बॅटची लिडिंग एज घेतले तर त्यांना चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतो. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघू नाही. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु एक अर्जित केलं जातं. एका धाव स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. पुढे ट्रॅव्हल होतोय. पुढे परावर्तित होतोय. पुढे बदक्रांत होतोय. 12 12 ऑन स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकर पाहायला भेटतायत. सेमीफायनल क्रमांक 2 राधाकृष्ण चषक 2024 पंचाच्या भूमिकेचा दिवसभरात आपल्याला प्रदीप शिंदे सर आणि रोशन कापणे सर त्यातून जयराम निक्कम असतील, गणेश शिरावली असतील, गणेश चव्हाण असतील, विनोद चव्हाण असतील यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले. सारा आपण त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल. शुभम मोठी फटकेबाजी करू शकतो आणि यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता परंतु झेल धरणीला दान. 2 धाव मात्र यशस्वीरित्या अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावने स्कोर कार्ड मात्र 14 त्या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 14 ऑन स्कोर कार्ड. 14 धावा. 14 धावा स्कोर कार्डवर येत असताना पाहायला भेटतंय. सेमीफायनल क्रमांक 2 कपडेखुर्द आणि ऐटा असं एवढे सरळ बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूवर खेळाडू येत असताना पाहायला भेटतो. थोडंसं मिसफील होताना पाहायला भेटतो. त्याच दरम्यान 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांना स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या संघाची 16 स्कोर कार्ड. 16 धावा धावपलकर पाहायला भेटतात. कोणता संघ फौजदारवाडी या संघासोबत अंतिम सामना खेळण्यास तयार होतोय हे पाहूया. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चला चिंटी बिंकी या बाहेर झटके द्या.
पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला गेला, परंतु 2च धावा अर्जित केल्या जातात. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जातील. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्येत संघाची 21 ऑन स्कोर कार्ड 23 धावा. यावेळेस मोठा प्रहार, बिग हिट, चेंडू साधारण स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत, नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. कोणताही खेळाडू नव्हता तिथे, परंतु चेंडूचे फेक केले जाते आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. सागर याच्यावर शुभम चा आक्रमण होताना पाहायला भेटतो, हल्ला बोल पाहायला भेटतो. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला, कार्पेटच्या जाणे चेंडू ट्रॅव्हल होतो. एकाच धाव अर्जित केले जातात. शुभम मात्र डगौरच्या दिशेने येताना पाहायला भेटेल. फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला भेटतो. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतो आणि 3 षटकात धावसंख्येची संघाची 32 बनवायच्या आहेत. त्या 33 धावा 18 सेमीफायनल क्रमांक 2 कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल पाहणं जास्त गरजेचं असेल. विनोद चव्हाण जरा पंचाची भूमिकेत जायचं. विनोद चव्हाण आता सहकार्य करा. विनोद चव्हाण पंचाची भूमिकेत जा. 18 चेंडू आणि 33 धावा बनवता. चला कापडे खुर्चंद क्षेत्ररक्षण लावून घ्या. मंगेशदा ओ मंगेशदा सांगा त्यांना लवकर, आता त्याला सांगा लवकर लावायला क्षेत्ररक्षण 2 मिनिटात. आता माईक बंदच नाही होत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कापडे खुर्चंद 18 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत. त्या यजमान संघाला 2 सलामीची बॅटरी मैदान दाखल करा. भावेश चला बॅटरी मैदान दाखल करा. पोहोचलेत का? ठीक आहे. भावेश आणि सागर सलामीची जोडी मैदानी दाखल होताना पाहायला भेटते. 18 चेंडू आणि 33 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 राधाकृष्ण चषक 2024 वर्ष पहिले, पर्व पहिले. एका दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेचं नियोजन पाहायला भेटतं. कबड्डी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा एका भव्यतेने, एका दिव्यतेने, एका आकर्षण आयोजन, नियोजन आणि संयोजन आपल्याला पाहायला भेटतं. सर्वच
क्रिकेट संघ या ठिकाणी नक्कीच जिद्दीने खेळताना पाहायला भेटले येतात. त्यातील काहीच शेवटचे सामने आपल्याला या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतात. फौजदारवाडी हा संघ मात्र अंतिम फेरीत दाखल होतोय. मार्को स्वारतो गोलंदाज जयराम निक्कम. लग्न अनुभव आहे असा हा खेळाडू. पंचाच्या भूमिकेत प्रदीप शिंदे सर आणि रोशन कापणे सर हे आपल्याला दोन आजच्या दिवसभरात पाहायला भेटले. पहिला चेंडू बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत पहिला काय गरज आहे मागा मोबाईल तू येडे हो का? तुला शॉक बी करायचं काय होईल माहितीये का? हॅलो यावेळेस मोठा प्रहार केलाय जरूर. मैदानात करताय काय फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने त्यांना पाहायला भेटत. चांगलं यष्टीरक्षण आनंद निक्कमच्या मार्फत विकेटच्या पतानं ओटो डी जे बॅटर पंच शिंदे सर तिसरी काढताना का दुसरी काढताना आउट झाला? तिसरी काढता मी 2 धावा. दोन धावा स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहेत. धावसंख्या संघाची 2च. दोन चेंडू 2 धावा असं समीकरण. त्याला घाई करायची आहे. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा येतोय डॉट बॉल. नेटजाव चेंडूची सांगता होता राभाला विट्टे अनुभव दाखवतोय आपला जयराम निक्कम. त्याला घाई करा मी तुम्हाला सूचना देतोय सूचित करतोय. चेंडू त्याच्यावर प्रहार. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावा. सहा 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा.
राधाकृष्ण चषक 2024 सेमीफायनल क्रमांक दुसरा आपल्या समोर साजरा होताना पाहायला भेटतोय. त्याला घाई करायची आहे. कपडे कुर्ते संघाला विनंती असेल, घाई करा. चांगला चेंडू, कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. फलंदाज मात्र बीट होतोय. येतो निर्धाव चेंडू. चेंडूचा विचार केला तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलं. एचओ डॉट बॉल निर्धाव चेंडू, परंतु पंच 2 असा मात्र करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाते. 7 ऑन स्कोर कार्ड. 7 धावा दाखलकर पाहायला भेटत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात होते. पहिले षटकात धावसंख्येची संघाची 7 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजून 26 धावांची गरज. काय करताय काय बिघडतंय हे पाहूया. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डिझेल ब्रेक. चिंकी मिंकी गोलंदाज मार्क स्वार होते. गोलंदाज अजित चोरगे. अजित चोरगे, चला घाई करा. कापडेकर संघ विनंती असेल तुम्हाला, म्हणून 2 ओव्हरची घेत होतो दादा. नाही होत बंद, तो तसाच राहतो. यावेळेस आडो बॅटने खेळून एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू आहे. धावा अर्जित केली जातात त्या एक आणि एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पुढे टावर होईल, पुढे पदक्रांत हो. स्कोर कार्ड 8 धावा दाबलकर पाहायला भेटतात. यावेळेस आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला खेळाडू आहे. रोहन कदम चेंडूवर येतोय, चेंडूची फेक करतोय. तद्वार धावा अर्जित केल्या जातात त्या 2. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 10. 10 ऑन स्कोर कार्ड 10 धावा दाबलकर पाहायला भेटतायत. चला घाई करा मित्रांनो. 10 धावा धावपकावर. यावेळेस बॅट चिलिंग एज विकेटचा पतन. चांगली गोलंदाजी आदित्य चोरगेच्या माध्यमातून. जाऊया तोपर्यंत डीजेकडे. धन्यवाद. दोन बॅटर मैदानात दाखल होते. स्वप्नील अजित चोरगे, चला घाई करा. पण एकदा वारंवार सूचना देतो, विनंती करतो आपल्याला. सेमीफायनल क्रमांक दुसरा. अजून 2 सामने बाकी आहेत मित्रांनो, तर सहकार्य करा. अंतिम सामन्यानंतर फक्त एका षटकाचा खेळ जाईल. यावेळेस
या पटापट. यावेळेस लेग कटर पाहायला भेटला, परंतु प्रदीप शिंदे सर मात्र बाहेरचे दौरे करू लागलेत, मोठमोठ्या टुर्नामेंट करायला लागलेत पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु यावेळेस पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न आनंद कमेचा, परंतु पंचांची कोणतीही दाद नाहीये. हा डॉट बॉल नक्की येतोय. धावसंख्येचा विचार केला, स्कोरकरचा विचार केला तर 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 3 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतात. 7 चेंडू मध्ये फक्त 3 मोठे फटके. 7 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस फटका वाचला आहे, चेंडू हवे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेलचा प्रयत्न, परंतु चला या चिंके बाहेर चिंके. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाज मार्कवर गोलंदाज 6 चेंडू आणि 14. चला घाई करा, कपडे कोर्ट विजय. गोलंदाजी मार्क शेवटचं छोटा घालण्यासाठी कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतोय पाहणं गरजेचं असेल. 6 चेंडू आणि 14 धावा. मिलिंद स्ट्राईकला येताना पाहायला भेटतोय. पहिल्याच चेंडूवर चांगला फटका, फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. 2 12 राजा कृष्ण चषक 2024 आपण क्रिकेटला थरा आश्चर्यचकित असतील, प्रश्नार्थक असतील, त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद असेल, काही भीती असेल, परंतु यावेळेस कार्पेटच्या सामने चेंडू उठावला तो 2 धावांचा प्रयत्न केला जातो आणि प्रयत्न सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटत आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 23 धावा. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी चार चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावा. मिलिंद स्ट्राईक एंडला 2 मोठे फटके. नक्कीच चेहऱ्यावर स्मित असे असेल, मनातल्या मनात आनंदात असतील, हसत असतील, खुश असतील, स्मित असे असेल, कारण की त्यांना माहिती आहे त्यांचा संघ चांगल्या फॉर्म मध्ये त्यांना पाहायला भेटतोय. मागील एका स्पर्धेत अंतिम सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले होते. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला भेटली होती. चला विजय घाई करा. 3 चेंडू. चला घाई करा. यावेळेस वेग पाहायला भेटला, प्रचंड वेग येतो. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मोठा
किती बॉल एक चेंडू 4 मैदानात यावेळेस बीट केलाय फलंदाजाला तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवला जावा सामना